युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या देवगडात। शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 17 नोव्हेंबर रोजी देवगड इथं येत आहेत। देवगड येथील कॉलेज नाका या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती संदेश पारकर यांनी दिली। कणकवली मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षनेत्या सुषमा अंधारे यांच्या येण्यामुळे परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून आता आदित्य ठाकरे हे महायुतीच्या बेगडीपणाचा पोलखोल करतील, असंही संदेश पारकर यावेळी म्हणाले। 17 तारीखला संध्याकाळी 4 वाजता या महाराष्ट्राचं युवा नेतृत्व, युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब हे या सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर येत आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेण्यासाठी देवगड या शहरामध्ये येत आहेत। तर माझ्या सगळ्या जनतेला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना माझं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की हजारोंच्या संख्येनं आपण त्या सभेसाठी उपस्थित राहावं। आदित्य साहेबांचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं यावं। या निवडणुकीमध्ये जवळजवळ उद्धव साहेब पक्षप्रमुख त्या ठिकाणी कणकवली शहरामध्ये येऊन गेले। त्यांनी त्या ठिकाणी जाहीर सभा घेतली। वैभववाडी तालुक्यामध्ये फायरब्रँड नेत्या शिवसेनेच्या सुषमाताई अंधारे कालच त्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली आहे आणि तिसरी सभा ही त्या ठिकाणी 17 तारीखला देवगडमध्ये आम्ही करतोय। आणि या सगळ्या सभेसाठी फार मोठी मेहनत या जिल्ह्यातले कार्यकर्ते, या मतदारसंघातले कार्यकर्ते त्या ठिकाणी घेत आहेत आणि ही सुद्धा सभा मोठ्या जनतेच्या उपस्थितीतनं ही सुद्धा सभा तितक्याच ताकदीची होईल। आणि म्हणून 17 तारीख हा प्रचाराचा शेवटचा उत्तरार्ध आहे, भाग आहे आणि ह्या उत्तरार्ध भागामध्ये युवा सेनेचा एक नेतृत्व, बलाढ्य नेतृत्व या राज्याचं आदित्य साहेब ठाकरे हे त्या ठिकाणी येत आहेत। आणि म्हणून तरुणाईमध्ये फार मोठी त्यांच्याबद्दलची एक क्रेज आहे आणि तरुणाई त्यांच्याकडे फार मोठ्या आशेनं या महाराष्ट्राचं एक युवा नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पाहते आणि म्हणून मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक येतील आणि एक विचाराचा एक झंझावत त्या निमित्तानं आणि एक भगवं वादळ त्या निमित्तानं एक संपूर्ण देवगड तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये निर्माण होईल।